हरिओम. आज गुरुवार 24 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून ते आज आपल्याला सांगणार आहेत की संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं. मी जिवंत राहावं हे जितकं जरूर आहे तितकंच परमात्म्याची ओळख करून घेणं जरुरीच आहे. जगात नावं ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतलं तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावं ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये आपण. मनाच्या विषादाला कारण एकच असावं की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचं चांगलंच होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असतो. अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणं सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंद स्वरूप असताना मग दुःखाचं गाडं आलं कुठून? मला दुःख होतं ते माझं कुठेतरी चुकतंय म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्तायला येत नाही. कारण तो आणि देव एकच असतात ना. बद्धाला ही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते आणि जेव्हा ही तळमळ तीव्र असते ना तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचं होऊन राहावं. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नाही असं वाटलं पाहिजे. संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणं. ते सांगतील तसं करावं. ते वागतील तसं नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणं हेच मुक्तांचं लक्षण आहे. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होतं. हीच त्यांची खरी कृपा नाही का? श्रद्धेने जे काम होतं ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणं हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची गरज आहे असं न वाटावं. माझ्या मनाचे विकार जात नाही तसं चांगल्या माणसाला सुद्धा वाटतं पण ते जात नाहीत असं गोकून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतात. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणं हे आपल्याला काम करीत राहावं म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतकं जपलं पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणं हेच प्रचिती येण्याचं साधन आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.